आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सॉरी, तुम्ही खूप रागावलात ना माझ्यावर. खरंच सॉरी, माझ्यामुळे खूप मनस्ताप झालाय तुम्हाला. सर, मी शपथ घेऊन सांगते, आनंद काका तुमचे बिझनेस रायव्हल याची मला खरंच कल्पना नव्हती. त्यांच्यात आणि आपल्या कुटुंबियांमध्ये काही वाद आहे त्याची जर मला आधी कल्पना असती ना, तर मी खरंच त्यांना आपल्या घरी नसतं बोलवलं. आणि हे सगळं नेमकं आज तुमच्या वाढदिवसाच्या दिवशीच घडायचं. का पण असं का बोलताय तुम्ही हे सगळं? का तुम्ही स्वतःला दोष देताय? हे सगळं तुम्ही मुद्दाम केलंय का? नाही ना. आणि मला माहिती आहे ते. या सगळ्याचं मला टेन्शन आलंय हे सुद्धा खरंच आहे ना. मी मगाशी बोललो हे सगळं खूप कॉन्फिडेंटली, पण या माणसाला कम्पीट करणं इतकं सोपं नाहीच आहे. आणि आता हे टेंडरनं फक्त टेंडर नाही राहिलंय माझ्यासाठी. जहागीरदार इंडस्ट्रीजचा प्रेस्टिजचा प्रश्न आहे आता. काही करून ना हा प्रोजेक्ट मलाच मिळायला हवा. सर, तुम्ही नका टेन्शन घेऊ. मला पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. हे टेंडर तुम्हाला नक्की मिळेल आणि मी आहे ना कायम तुमच्यासोबत. अजिबात टेन्शन घेऊ नका. आता खूप उशीर झालाय, काम उद्या करा. तुम्ही आता झोपा. या चला. मॅम, आय कॅन सी तो व्यक्ती घरात येऊन गेल्यापासून तुमचा फेस एकदम रागाने लाल झालाय. प्लीज थोडं पाणी घ्या आणि कूल डाऊन व्हा. मॅम प्लीज. How dare she? ही येत होतं ना, काय जमत नाही. त्या एबीला आमच्या घरात घेऊन आली ती. माझ्या मुलाच्या बर्थडे पार्टीला तो एबी होता. मूर्ख बावळट मुलगी. त्या एबीचं नाव जरी ऐकलं ना तरी माझ्या डोक्यात तिडीक जाते. आणि हिला एवढी अक्कल नाही की त्याला घरी बोलवायचं नाही म्हणून. बावळट कुठची. नाही मॅम, ती सई ना मूर्ख आणि बावळट नाहीये, अतिशहाणी आहे. तिला ना करेक्ट माहित होतं तो माणूस या घरात आला तर तुमची चिडचिड होणार, घरचं सगळं डिस्टर्ब होणार, म्हणून मुद्दाम प्लॅन केलाय तिने हा. ही सई कधीपासून ओळखते त्या एबीला?
एबी हे नाव तुमच्यासाठी ना मॅम. आम्ही त्या व्यक्तीला अनंत पोचेवार याच नावाने ओळख. आता सईची गोड गोड बोलून लोकांना इम्प्रेस करण्याची सवय माहितीच आहे ना तुम्हाला. तसंच त्या अनंत अंकलला पण इम्प्रेस केलं तिने. काय तिच्यावर काय फिदा झाले. तिच्या एज्युकेशनचा सगळा खर्च त्यांनी केला. सई खूप मानते त्यांना आणि ते पण सईला स्वतःच्या मुलीसारखं मानतात. ती तिच्यासाठी काही करू शकतात. आणि सईचं काय? सईचं काय? ती एबीसाठी काही करू शकते? आय थिंक सो. म्हणजे सई खूप मानते त्यांना. मॅम तुम्हाला ना करेक्ट वाटतंय. मलाही तेच वाटायला लागले आता. त्या दोघांनी ना मिळून हा प्लॅन केला असणार. तसं असेल ना तर मी त्या सईला सोडणार नाही. आणि तो एबी काय, त्याला तर मी माझ्यासमोर टिकूच देणार नाही. पण देवांशला सईचा खरा चेहरा नक्की दाखवेन मी. या सईचा काटा काढायचा चांगला चान्स आलाय माझ्याकडे आणि तो काही मी सोडणार नाही. हा चान्स मी सोडणार नाही, अजिबात नाही. आई हे काय, तुम्ही पोहे केले? अहो मी इडलीचं पीठ भिजत घातलं होतं ना. अगं हे काय, कोथिंबीर चिरून ठेवली मी पोह्यांसाठी. आई काय झालंय आई? अशी एकदम अस्वस्थ का दिसता तुम्ही? नाही नाही, काय झालं, सकाळपासून ना माझा उजवा डोळा जर लवतोय ग. जीवाला घोर लागलाय नुसता. हे सगळं माझ्यामुळे घडतंय. काल काका आले आणि मला सांगा, बाबा ठीक आहेत ना? ठीकच आहेत म्हणायचं. मी कसं तरी समजवलं त्यांना, पण इथे माझा जीव थाऱ्यावर नाही. मी तरी त्यांना काय समजवणार. इतके दिवस देवांश आणि त्याच्या जीवाची काळजी लागून राहिली होती आणि आता एक नवीन संकट उभं राहिले.